येस, हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. आय वेलकम यू एव्हरीबडी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. Yes, everybody, can you hear to me properly? Am I audible and visible to you all? That's really, really beautiful. Fantastic. Thanks very much, everybody, for this beautiful, wonderful presence ever. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चलो लेट्स गेट स्टार्टेड फॉर अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. वाईल स्पीकिंग इन इंग्लिश, इंग्रजीमध्ये बोलत असताना आपण फक्त अशा वाक्याच नाही बोलत की आय एम हॅपी, शी इज सॅड, और आय एम वट एव्हर, आय एम 40 years old, I am 20 years old. I have time. I have a notebook. I had a notebook. फक्त एवढे सेंटेन्सेसच नाही बोलत. तर हे वाक्य बनवण्यासाठी बऱ्याच शब्दांची गरज लागत असते. हे वाक्य बनवण्यासाठी दोन वेगवेगळे वाक्य एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी किंवा एखादं ठिकाण दर्शवायचं असेल, एखादी प्लेस दर्शवायची असेल, टाइम दर्शवायचा असेल, तर इंग्रजीमध्ये, इंग्रजी ग्रामरमध्ये वेगळ्या वेगळ्या शब्दांचा वापर केला जातो. आणि तेच शब्द आपण शिकणार आहोत इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास इन टुडेज क्लास स्पेसिफिकली. म्हणजे वाक्य बनवत असताना तुम्हाला त्या गोष्टी, ते शब्द तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आता एकदम सिम्पल सोबर प्रिपोजिशन आहे. इंग्लिशमध्ये अजून एक कॉन्सेप्ट म्हणजे आता जे जे शब्द आहेत तर शब्दांचे वेगळे वेगळे ग्रुप्स केले जातात आणि त्यांना एक टॉपिक नेम दिलेलं जातं. जसं तुम्ही ऐकलं असेल की प्रिपोजिशन्स. हा टॉपिक तुम्ही डेफिनेटली सगळ्यांनी ऐकलेला असेल. हॅव यू एव्हरीबडी दिस टॉपिक प्रिपोजिशन्स? डेफिनेटली ऐकलं असेल. तर इंग्रजीमध्ये वाक्य बनवण्यासाठी भरपूर प्रेपोजिशन्सचा वापर केला जातो. वाक्य बनवताना आणि स्पोकन इंग्लिश मध्ये बोलत असताना बऱ्याच प्रेपोजिशन्स वाक्यांमध्ये आपण युज करतो. कारण प्रत्येकच वाक्य एवढं प्लेन असू शकत नाही. आय हॅव टाइम, और आय हॅड टाइम, और वी कॅन से व्हॉट आय हॅव द टाइम. लाईक इतकं सिंपल, इतकं सोबत प्रत्येक वाक्याच असत नाही. त्यामध्ये काही ना काही वेगळे वेगळे शब्द, प्लेस, जसं मी सांगते की वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यामध्ये दर्शवल्या जाऊ शकतात. तर हे प्रिपोजिशन जे आहेत, देर आर सो मेनी प्रिपोजिशन्स इन इंग्लिश. while speaking English, we have to use them. So the most popular prepositions which I can suggest you is that in, on, at. ऐकलंय तुम्ही? Have you everybody listened this? प्रेपोजिशन इन, तुम्ही हा इन शब्द ऐकलेला आहे. ग्रॅमॅटिकली इट इज द प्रेपोजिशन. आता तुम्ही हा इन शब्द ऐकलाय, तुम्ही बऱ्याचदा हा स्पोकन मध्ये युज सुद्धा करता. तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नाही असं नाहीये. यू नो अबाउट इट अँड रादर यू यूज दिस इन युअर डेली लाईफ स्पीकिंग. इन तुम्ही यूज करता, बट टुडे आय एम गोइंग टू टेल यू, आय एम गोइंग टू टीच यू द एक्झॅक्ट यूज ऑफ इन. आज मी तुम्हाला इनचा एक्झॅक्ट यूज शिकवणार आहे की एक्झॅक्टली इन कुठे वापरते ते जाते. येस, सो इज इन टुडेज क्लास, आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय शिकायचंय की व्हॉट इज द यूज ऑफ इन अँड वेअर दिस इन प्रिपोजिशन इज युज्ड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द यूज ऑर व्हॉट इज द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ इन. इनचा एक्झॅक्टली काय अर्थ होतो? इनचा एक्झॅक्टली मराठीमध्ये जर का पाहिलं तर इनचा काय अर्थ आहे का सांगू शकता? हा, व्हॉट इज मीन बाय इन? व्हेरी गुड, यू नो अबाउट इट. व्हॉट इज मीन बाय इन? इनला ऍक्च्युअली मराठीमध्ये म्हणतात च्या आत. तर हे स्पीकिंग मध्ये युज केलं जातं. इन म्हणजेच काय? च्या आत. जेव्हा तुम्हाला एखादी प्लेस डिस्क्राईब करायची, एखादी प्लेस डेमॉन्स्ट्रेट करायची, एखादं ठिकाण दर्शवायचंय, स्पेसिफिकली इनचा वापर केला जातो. मी च्या आत. फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स लिहिते. मी मी शाळेमध्ये आहे. ठीक आहे. आय हॅव रिटन अ व्हेरी सिम्पल सेंटेन्स हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल. काय सेंटेन्स लिहिलं? आय हॅव रिटन इन फ्रंट ऑफ यू ऑल. व्हॉट इज दॅट? मी शाळेमध्ये आहे. आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य आपण करतोय इंग्लिशमध्ये. वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. काय सेंटेन्स आहे? की मी शाळेमध्ये आहे.
ओके, आपल्याला आता हे वाक्य इंग्रजीमध्ये व्यवस्थित ट्रान्सलेट करायचंय. सो हाऊ कॅन वी ऍक्च्युअली मेक सेंटेन्स इन इंग्लिश? मी शाळेमध्ये, मी म्हणजेच काय, आय सोबत पुढे काय युज करायचं, एम युज करायचं. आता हे पहा, इथे युज होतं मी शाळेमध्ये आहे असं जर म्हणायचं तर मी म्हणू का आय एम अ स्कूल? कॅन आय से आय एम अ स्कूल? नाही म्हणू शकत. इफ आय से आय एम अ स्कूल, त्याचा अर्थ काय होतो? मी शाळा आहे. मी थोडी शाळा आहे, मी शाळेमध्ये आहे. सो च्या आत किंवा च्या मध्ये जर का आलं, आता च्या आत फक्त च्या आतच नाही तर च्या मध्ये सुद्धा येऊ शकतात. बिकॉज मराठी, इंग्लिश डिफरंट डिफरंट लँग्वेजेस, आपण कधी हे यूज करतो तर कधी हे यूज करतो. तर च्या मध्ये असं आलं तर काय यूज करायचं? इन यूज करायचं. जसं मी शाळेमध्ये आहे, आय एम इन स्कूल. ठीक आहे, मी शाळेमध्ये आहे झालं आय एम इन स्कूल. बरं, जर का आता अनदर सेंटेन्स, हेच आपण पास्ट मध्ये पण करू शकतो. मी शाळेमध्ये होते. मग इंग्लिश मध्ये कसं होईल? आय वॉज इन स्कूल. एम आय राईट? जर का हेच वाक्य मी घेतलं पास्ट मध्ये की मी शाळेमध्ये होते, आपण करणार आय वॉज इन स्कूल. व्हेरी गुड, करेक्ट. हेच जर का वाक्य मी घेतलं फ्युचर टेन्स मध्ये आणि म्हटले मी शाळेमध्ये असेल, तर आपण काय करणार? व्हॉट आर वी गोइंग टू डू? मी शाळेमध्ये असेल असं जर का वाक्य आलं तर आपण काय म्हणणार? करेक्ट, आय विल बी इन स्कूल. व्हेरी गुड, आय विल बी इन स्कूल असं एक्झाम्पल आपण इंग्लिश मध्ये बनवणार. बरोबर आहे. चला आता चेंज करूया एक्झाम्पल. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही ट्राय करा बरं. मला म्हणायचंय तो होलीमध्ये होता. व्हेरी सिम्पल सेंटेन्स हिअर आय एम टेकिंग ऑन द बोर्ड. तो खोलीमध्ये होता. करा वाक्य इंग्रजीमध्ये. तो खोलीमध्ये होता. येस, हाऊ कॅन ऍक्च्युअली वी मेक सेंटेन्स इन इंग्लिश? तो खोलीमध्ये होता. तो खोलीमध्ये होता. तो म्हणजेच काय? ही सोबत मी काय यूज करायचं? वॉज यूज करायचं. ही वॉज खोलीमध्ये म्हणजेच काय? इन रूम. अँड द सेंटेन्स इज रेडी. तो खोलीमध्ये होता. ही वॉज इन रूम. तर टेन्स वाईज आपण काय केलं? हे चेंज केलं. तो खोलीमध्ये होता. तो म्हणजे ही सोबत पुढे आपण वॉज घेतलं. ही वॉज इन रूम. वॉज का घेतलं? हे पास्ट टेन्स आहे ना. तो खोलीमध्ये होता. सो वॉज घेतलं. ही वॉज इन रूम. आता असंच ह्याच्यात वेगवेगळ्या टेन्स मध्ये पण वाक्य येऊ शकतं. तो खोलीमध्ये आहे, आपण म्हणणार ही इज इन रूम. राईट? असंच वाक्य फ्युचर मध्ये पण येऊ शकतं. जसं की तो खोलीमध्ये असेल तर आपण काय करणार? ही विल बी इन रूम. व्हॉट विल बी डू? ही विल बी इन द रूम. येतंय लक्षात? सो ज्यामध्ये किंवा च्या आत असं वाक्य आलं तर आपण इंग्लिश मध्ये इन यूज करतो. चला नेक्स्ट सेंटेन्स. आय किचन मध्ये असेल. करा इंग्लिश मध्ये एव्हरीबडी. प्लीज ट्राय मेकिंग द सेंटेन्स. व्हेरी सिम्पल वन. आई किचन मध्ये असेल. सिम्पल सेंटेन्स इन फ्रंट ऑफ यू ऑल. आई किचन मध्ये असेल. व्हेरी सिम्पल, एकदम सोबर सेंटेन्स दिलं मी तुमच्यासमोर. फक्त तुम्हाला यूज दाखवते एक्झॅक्टली कुठे यूज केलं जातं. तर पहा, आता आई किचन मध्ये असेल. आई म्हणजेच काय? मदर. असेल आलं म्हणजे आपल्याला घ्यायचंय विल बी. किचन मध्ये तर असं नाही म्हणू शकत मदर विल बी किचन. मध्ये हे प्रेपोजिशन ऍड करायला लागतं. त्याच्यासाठी मदर विल बी इन किचन म्हणजेच काय? आई किचन मध्ये. बरं, अजून वेगळा यूज पण दाखवते की आपण अशा ठिकाणी पण वापरतो. हिअर मी बघतो हा मला घ्यायचंय तो त्रासामध्ये आहे. नाही का? तो त्रासात आहे, तो त्रासामध्ये आहे, तो दुःखात आहे, आपण असे पण वाक्य म्हणतो. तर येस, देअर ऑल्सो वी हॅव टू यूज इन. तर कसं सेंटेन्स कराल तुम्ही सांगा बरं मला. मेक एव्हरीबडी दिस सेंटेन्स. हा, येस, तो त्रासामध्ये आहे. इट बिकम्स व्हेरी सिम्पल. पहा, तो त्रासामध्ये आहे आपण इंग्लिश मध्ये असं करू शकतो. ही इज इन ट्रबल. व्हॉट कॅन वी से?
तो त्रासामध्ये आहे. ही इज इन ट्रबल. ट्रबल म्हणजे त्रासात आहे. आय वॉज इन ट्रबल. मी त्रासात होतो. लाईक मी दुःखात होतो. आय वॉज इन ट्रबल असं तुम्ही युज करू शकता. तर अशा ठिकाणी सुद्धा इनचा वापर होतो. ओव्हरऑल यूज मी सांगणारच तुम्हाला, नो डाऊट ॲट ऑल. हे झालं इन. ठीक आहे. इन वरती मी तुम्हाला काही शब्द दाखवले. सॉरी, इन या प्रपोजिशन वरती आपण काही वाक्य पाहिले. तर असंच जसं की हे इन आहे, इन द सेम वे युझिंग अनदर प्रिपोजिशन विच इज कॉल्ड एज ऑन. ऑन यूज करून सुद्धा म्हणजे स्पीकिंग मध्ये बोलत असताना आपल्याला ऑन सुद्धा बऱ्याच प्रकारे बऱ्याच वेळा वी हॅव टू यूज दिस इन युअर डेली लाईफ स्पीकिंग. So how exactly on is used? Where can we use this on preposition? In which kind of situation we have to use? See, here I will let you know about it. What is meant by on actually? Then you know very well exact use of on. Exactly on ला काय म्हणतात मराठीमध्ये? What is the use of on actually? पहा, हे जे on असतं ना, हा on ला म्हणतात च्या वर. ऑनला काय म्हणतात? च्या वर. ऑन म्हणजेच काय? च्या वर. सो कन्सिडर एक सरफेस आहे आणि इथे हिअर वी कॅन कॉल इट ऑन. लाईक द पेन इज ऑन माय हँड. एक सरफेस आणि त्याला चिटकून असेल ना तर ऑन यूज केलं जातं. ठीक आहे. मग ऑन म्हणजेच काय? च्यावर. ह्याला रिलेट करून एक छोटस सेंटेन्स हिअर आय विल राईट ऑन द बोर्ड. तुम्हाला सांगा इंग्लिश मध्ये कसं होईल. पुस्तक पुस्तक टेबलावर आहे. मेक इट एव्हरीबडी. करा बरं वाक्य. पुस्तक टेबलावर आहे. पुस्तक टेबलावर आहे. तर आता पुस्तक पुस्तक म्हणजेच काय? बुक. प्रेझेंट टेन्स आहे. आपण इज घेणार राईट. बुक इज. आणि कुठे आहे ते? टेबलावर आहे. टेबलावर च्यावर. तर इथे इंग्लिश मध्ये म्हणायचं ऑन टेबल. राईट. अँड युअर सेंटेन्स इज हिअर रेडी. पुस्तक टेबलावर आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होत असतं? बुक इज ऑन द टेबल. बुक इज ऑन द टेबल म्हणजेच काय? पुस्तक टेबलावर आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. अनदर सेंटेन्स मला म्हणायचंय युझिंग ऑन. क्रिटिकल सेंटेन्स आहे थोडं. ती बस मध्ये आहे. ती बस मध्ये आहे. करा बरं वाक्य इंग्लिश मध्ये. एव्हरीबडी टेल मी द आन्सर ऑफ दिस सेंटेन्स. व्हेरी सिम्पल सेंटेन्स इज देअर. काय सेंटेन्स आहे? ती बस मध्ये आहे. इज द सेंटेन्स राईट. आता हे इंग्लिश मध्ये आपल्याला करायचंय. तुम्ही यू मस्ट बी हिअर गेटिंग अ क्वेश्चन. तुम्हाला इथे एक प्रश्न तर डेफिनेटली पडला असेल की काय मॅम ती बस मध्ये आहे. इथे तर मध्ये आलंय आणि मध्येला तर आपण इन बोलतो. इथेच्या वर ऑन कॉन्सेप्ट चालू आहे. मग ऑन कॉन्सेप्ट मध्ये हे इनचं वाक्य कसं काय? आर यू गेटिंग दिस क्वेश्चन? तुम्हाला हा प्रश्न पडतोय? हाऊ एक्झॅक्टली हॅव आय टेकन सच अ सेंटेन्स? हे जे च्या मध्ये आहे हे तर याच्या आधी होतं. जसं आई किचन मध्ये आहे, मी खोलीमध्ये आहे, हे तर तिथे होतं. मग हे इथे कसं आलं? आलं तर ठीक आहे. पण ती बस मध्ये आहे. ती म्हणजेच काय? शी. सोबत आपण घेणार इज. आणि बस मध्ये म्हणजे बेसिकली आपण म्हणलं पाहिजे इन द बस आहे ना. पण पहा डिअर पीपल व्यवस्थित लक्ष द्या. हे एक्झॅक्टली मी ऑन मध्ये हा कॉन्सेप्ट का घेतला? सगळ्यात पहिली गोष्ट तर हे क्लिअर करा की मराठी अँड इंग्लिश दीज आर टू डिफरंट लँग्वेजेस. ह्या दोन वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. कोणीतरी असेल एकदम somebody very special, very wiser in this field and who has made the similarities in this concept and who has made the connection between these two languages. पण ह्या दोन एकदम वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. भरपूर साम्य जुळवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. भरपूर गोष्टी व्यवस्थित घ्यायचं, हे करायचं, असं आलं तर ते करायचं, असे भरपूर रूल्स रेग्युलेशन ठरवून दिले जाऊ शकतात. पण प्रत्येक कॉन्सेप्टला काहीतरी एक्सेप्शन असतं. एव्हरीवेअर तुम्ही कुठेही पहा, प्रत्येक कॉन्सेप्ट मध्ये काहीतरी एक अपवाद असतो. काहीतरी एक एक्सेप्शनल केस त्यामध्ये असणार की असं आलं तर असं होऊ शकतं. आता इथे काय विषय?
ती बस मध्ये आहे. आपण म्हणतो शी इज इन द बस, पण बेसिकली इंग्लिश मध्ये जेव्हा इंग्लिश लँग्वेज आपण बोलतो तर इंग्लिश लँग्वेजचा असा रूल असतो की जेव्हा तुम्ही एखाद्या व्हेकल बद्दल बोलता आणि त्या व्हेकल मध्ये जर का तुम्ही चालू आणि फिरू शकत असेल, त्या व्हेकल मध्ये जर तुम्ही प्रॉपर मुवमेंट करू शकत असेल तर तुम्ही तिथे ऑन यूज करायचं. दिस इज द रूल. म्हणजे आता इन ऑन शिकवतीये तर त्यामध्ये हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. एखाद्या व्हेकल बद्दल आपण बोलतोय, जसं मी इथे बस या व्हेकल बद्दल बोलतेय आणि त्या व्हेकल मध्ये जर एखाद्या व्हेकल मध्ये आपण चालू फिरू शकतो तर ऑन यूज केलं जातं. मग इथे बस तुम्ही पहा, बस मध्ये आपण चालू फिरू शकतो. एम आय राईट? येस ऑर नो? इन द बस वी कॅन मूव्ह. जसं की बसमध्ये कंडक्टर असतो, कंडक्टर चालतो फिरतो. सो आता कार असते, कारमध्ये आपण नाही चालू फिरू शकत. मग तुम्हाला कारमध्ये आता मी जर का वाटलं की मी कारमध्ये आहे तर आपल्यालाच म्हणलं आय एम इन द कार. रिक्षा आहे, रिक्षामध्ये आपण चालू फिरू नाही शकत, आपल्यालाच म्हणलं आय एम इन द रिक्षा. पण इथे काय आहे, बस आहे. हा, तुमचं मेट्रो आहे, मेट्रोमध्ये तुम्ही चालू फिरू शकता, ट्रेन मध्ये आपण चालू फिरू शकतो, एरोप्लेन मध्ये आपण चालू फिरू शकतो. हे झालं, बसमध्ये आपण चालू फिरू शकतो. सो जिथे आपण चालू फिरू शकतो, मुवमेंट करू शकतो जास्त, तर तिथे इन यूज केलं जात, ऑन यूज केलं जातं. तर वाक्य असं होतं, शी इज ऑन द बस. आता तुम्ही म्हणाल मॅम शी इज ऑन द बस, ह्याचा अर्थ असं झाला की बसवर आहे है ना, असा अर्थ झाला. बट नो, प्रॅक्टिकली स्पीकिंग इंग्लिश मध्ये इन आणि ऑन ह्या ज्या दोन गोष्टी असतात, ह्यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्हेकल मध्ये चालू फिरू शकत असेल तर ऑन यूज करायचं, एखाद्या व्हेकल मध्ये चालू फिरू नाही शकत तर मग इन यूज करायचं. क्लिअर? तर हेच कॉन्सेप्ट ती बस मध्ये आहे. मी ऑन कॉन्सेप्ट मध्ये काय घेतलं समजलं तुम्हाला? हे ऑन टॉपिक चालू आहे त्यामध्ये मी हे सेंटेन्स काय घेतलं लक्षात आलंय का? येस. सो व्हॉट विल बी द फायनल आन्सर? शी इज ऑन द. अजून एक सेंटेन्स हिअर आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. तुम्ही सांगायचं मला वाटेल कसं हॉटेल. हॉटेल वरच्या मजल्यावर आहे. चला करा बरं ट्राय. हॉटेल वरच्या मजल्यावर. Yes, everybody, kindly do make the sentence. हॉटेल वरच्या मजल्यावर आहे. हे पहा, हॉटेल म्हणजे ते रेस्टॉरंट. इंग्लिश मध्ये म्हणायचं रेस्टॉरंट. प्रेझेंट टेन्स असो आपण घेतोय इज. रेस्टॉरंट इज ऑन द टॉप फ्लोर. राईट? रेस्टॉरंट इज ऑन द टॉप फ्लोर म्हणजेच काय, हॉटेल वरच्या मजल्यावर आहे. डिरेक्शन सांगायचं असेल तरी सुद्धा ऑन वापरले जाते, कारण हॉटेल वरच्या मजल्यावर आहे हे सांगतोय आपण. द रेस्टॉरंट इज ऑन द टॉप फ्लोर. अजून एक वाक्य देते, ट्राय करा. दुकान. दुकान बागेच्या. दुकान बागेच्या विरुद्ध बाजूला आहे. दुकान बागेच्या विरुद्ध बाजूला आहे. चला प्लीज ट्राय एव्हरीबडी. हाऊ आर वी गोइंग टू मेक? दुकान बागेच्या विरुद्ध बाजूला आहे. दुकान बागेच्या विरुद्ध बाजूला आहे. तर असं वे जरी सांगायचं आहे तुम्हाला, डायरेक्शन सांगायचे आहे, दिशा सांगायची आहे, ऑन यूज केलं जातं. दुकान बागेच्या विरुद्ध बाजूला आहे. शॉप इज ऑन यूज करायचं. विरुद्ध बाजूला ऑन अपोजिट साइड. विरुद्ध बाजू म्हणजे काय? अपोजिट साइड. शॉप इज ऑन द अपोजिट साइड. कोणाच्या? बागेच्या. हे जे येतं ना चे, याला इंग्लिश मध्ये ऑफ बोललं जातं. द शॉप इज ऑन द अपोजिट साइड ऑफ गार्डन. बाग. बाग म्हणजेच काय? गार्डन. शॉप इज ऑन द अपोजिट साइड ऑफ गार्डन म्हणजेच काय? दुकान बागेच्या
विविध बाजूला. आले लक्षात सगळ्यांच्या? Got it everybody? This is what? This is all about on. त्याला काय म्हणलं जातं? On बोललं जातं. This is called as what? On. Next, असं असतं at. These three are the most popular prepositions. Prepositions खूप आहेत. खूप सारे prepositions आहेत. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे ते दाखवणार, सगळे ते सांगणार, एक्सप्लेन व्यवस्थित करून सांगणार. बट in, on and at हे थ्री prepositions असे आहेत जे स्पीकिंग मध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. कंटिन्युअसली यूज करायलाच लागतो. Now let's talk about another preposition. Simple, किती सिंपल सेंटेन्स येऊ दे त्यामध्ये ते येतच. Now next one. मला म्हणायचंय at. You know what is meant by at? At म्हणजे एक्झॅक्टली काय? What is the use of at? आणि at ह्याचा वापर कधी केला जातो? तर at तेव्हा यूज केलं जातं जेव्हा आपल्याला म्हणायचंय येथे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी एकतर प्रिसाइज टाइम वेळ सांगायची असेल तर ऍटचा वापर केला जातो. किती वाजता येशील? 10 वाजता ऍट 10 o'clock. किती वाजता आहे क्लास? 10 वाजता ऍट 10 o'clock. टाइम सांगायचं असेल तू किती वाजता उठतोस? 6 वाजता ऍट 6 o'clock. सगळ्यात पहिली गोष्ट टाइम सांगायचं असेल तर ऍट यूज केलं जातं. आणि दुसरी गोष्ट छोटीशी प्लेस सांगायची असेल तर ऍट यूज केलं जातं. जसं इन पण यूज केलं जातं प्लेस सांगण्यासाठी, ऍट पण यूज केलं जातं प्लेस सांगण्यासाठी. पण एक छोटीशी जागा, छोटी प्लेस सांगायची असेल तर ऍट यूज केलं जातं. कन्फ्युजन मी तुमचं क्लिअर करेल, काइंडली डोंट वरी अबाउट इट. त्याच्यावरती मी एकदा काही सेंटेन्सेस घेतले, मग ओव्हरऑल इन, ऑन आणि ऍट बद्दल तुमच्यासोबत बोलते. जसं पहा, हिअर आय एम टेकिंग सेंटेन्स. तो घरी आहे. तो घरी आहे. इंग्लिश मध्ये तुम्ही बघू शकता, ही इज ऍट होम. यू मस्ट बी थिंकिंग, मॅम वी कॅन ऑल्सो से ही इज इन द होम. आपण असंही म्हणू शकतो ही इज इन द होम. देन मॅम व्हॉट इज करेक्ट? मग इन होम हे करेक्ट आहे की ऍट होम हे करेक्ट आहे? बोथ आर ऍक्च्युअली करेक्ट इफ यू वन यूज देम व्हाइल स्पीकिंग. बट ऍक्च्युअल त्यांचा काय डिफरन्स आहे ते मी तुम्हाला हे ऍड झालं की एकदा क्लिअर करून देईल. इंग्लिश मध्ये तो घरी आहे, यू कॅन से व्हॉट? ही इज ऍट होम. बरं, अजून एक सेंटेन्स मला म्हणायचं की 5 वाजता शाळेत होती. तर इंग्लिश मध्ये ती 5 वाजता शाळेत होती. हाऊ आर वी गोइंग टू यूज? ती 5 वाजता शाळेत होती. थँक्यू मॅम. ती 5 वाजता शाळेत होती. तर ती शाळेत होती. इथे तुमचं इन आलं की पोझिशन. शी वॉज, आता असं तर नाही म्हणणार शी वॉज स्कूल. ती शाळेत होती ना, तर शी वॉज इन स्कूल. पण इथे टाइम सांगतोय आपण, है ना? हिअर वी हॅव टू डिस्क्राईब द टाइम. सो ऍज वी हॅव टू मेन्शन द टाइम हिअर, यूज ऍट. शी वॉज इन स्कूल 5 वाजता ऍट 5 o'clock. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्हाला टाइम सांगायचंय प्लीज यूज ऍट. शी वॉज इन स्कूल ऍट 5 o'clock. बरं, अजून एक सेंटेन्स. मला 2 वाजता बैठक आहे. तर मध्ये मला 2 वाजता बैठक आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार? करा ट्राय सगळ्यांनी. एव्हरीबडी प्लीज ट्राय दिस इन द चॅट बॉक्स. मला 2 वाजता बैठक आहे. मला 2 वाजता बैठक आहे. I have meeting. I have meeting. मला 2 वाजता बैठक आहे. सो मला बैठक आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होतं? आय हॅव मीटिंग. किती वाजता आहे? 2 वाजता आहे. ऍट 2 o'clock. ऍट 2 o'clock. राईट? बरं. दिला. चार वाजता क्लास होता. प्लीज ट्राय. तिला 4 वाजता क्लास होता.
तिला 4 वाजता क्लास होता. तर मेन सेंटेन्स आधी बनवायचं. वाक्य काय? तिला क्लास होता. हे आपण इंग्लिश मध्ये कसं करणार आहे? तिला क्लास होता. शी हॅड क्लास. तिला क्लास होता. शी हॅड क्लास. किती वाजता क्लास होता? 4 वाजता क्लास होता. तर इंग्लिश मध्ये म्हणायचं शी हॅड क्लास ऍट 4 o'clock. शी हॅड क्लास ऍट 4 o'clock. क्लिअर? She had a class at 4 o'clock. Then हे झाले. आपण हे 3 प्रिपोजिशन्स पाहिले. इन, ऑन आणि ऍट. वी लर्न दिस 3 प्रिपोजिशन्स आणि एक बरोबर अर्थ तुम्हाला त्याचे समजले की हा इनचा अर्थ होतो जेव्हा एखाद्या च्या मध्ये च्या आत असं आलं तर इन वापरायचं. ऑनचा अर्थ होतो च्या वर असं आलं तर ऑन वापरायचं. त्यातल्या त्यात जर का एक छोटी प्लेस किंवा एक टाइम सांगायचं झालं तर ऍट वापरलं जातं. हे तुम्हाला समजलं. पण आता मी तुम्हाला ओव्हरऑल डिफरन्सेस दाखवते की एक्झॅक्टली कुठे कुठे वापरले जातं. पहा, हॅव अटेन्शन. त्यावरून तुम्हाला खूप सुंदर क्लॅरिटी येईल ऑन दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण छोट्यातलं छोटं वाक्य जरी बनवायचं झालं तरी पण आपल्याला हे शब्द माहिती असायला हवे. वी मस्ट नो दीज वर्ड्स. सो येस, आय डोंट वॉन्ट टू लर्न दिस prepositions. In, on. ठीक है? There are 3 things I have written. In, on, and at. Time related something. ठीक है? When it comes to the time, try to understand what am I going to speak with you. Long time. Small time. Smaller time. टाइम रिलेटेड ना, टाइम रिलेटेड ज्यांच्या फॅक्ट्स आहेत त्यामध्ये इन आणि ऑन आणि ऍट कधी कुठं आणि कसं वापरायचं त्यामध्येच टाइम मध्ये लॉंग टाइम मध्ये कोण कोण येतं? मंथ्स, इयर्स, कंट्रीज, बिग कंट्रीज, लॉन्ग टाइम पिरियड. ठीक है? days and dates. Very specific time. I have written something. Please check तुम्हाला काही क्लॅरिटी येते का? इन, ऑन आणि ऍट हे मी तुम्हाला दाखवते जेव्हा टाइम रिलेटेड बोललं जातं. When we speak about time, इन कधी वापरलं जातं? लॉंग टाइम सांगण्यासाठी. म्हणजे लॉंग टाइम सांगण्यासाठी म्हणजे खूप आधीच सांगण्यासाठी, खूप मोठा टाइम पिरियड सांगण्यासाठी. जसं तुम्ही कधी जन्मले? सो आय वॉज बॉर्न इन. मग व्हॉट एव्हर तुमचं जे असं 1950, 1970, 1980 व्हॉट एव्हर इट इज. सो लॉंग टाइम पिरियड सांगायचं आहे तर इन यूज केलं जातं स्पेसिफिकली. जसं फॉर एक्झाम्पल मंथ सांगायचं आपल्याला. मंथ म्हणजे फॉर एक्झाम्पल इन जून. सो एक लॉंग टाइम पिरियड आहे इन जून. गेटिंग? जेव्हा लॉंग टाइम पिरियड सांगायचं इन यूज केलं जातं. जसं आता इयर्स आहे तर इयर्स मध्ये काय मिळणार? इन 2026. We can say in 2026. कंट्रीज सांगायचं असेल इन इंडिया तुम्ही यूज करू शकता. इन एक मोठी गोष्ट सांगायची असेल तरी यूज केलं जातं. इन द पास्ट. इन पास्ट लॉंग पिरियड. लॉंग पिरियड म्हणजेच काय? इन द पास्ट भूतकाळात. भूतकाळातला किती लॉंग पिरियड आहे सो इन यूज केलं जातं. भविष्यकाळ इन फ्युचर. सो भविष्याबद्दल बोलायचंय लॉंग पिरियड. भविष्याबद्दल बोलायचंय इन यूज केलं
इन यूज केलं जातं. इज दॅट क्लिअर? इन दिस टाइम म्हणजे टाइम सांगायचा तुम्हाला, मंथ सांगायचंय, इयर सांगायचंय, लॉंग टाइम पिरियड जर का सांगायचंय तर इन यूज केलं जातं. तू कोणत्या महिन्यात तुझा जन्म झाला? इन द मंथ ऑफ जानेवारी. कोणत्या वर्षात तुझा जन्म झाला? इन द इयर ऑफ वॉट एव्हर. इन द पास्ट, इन द फ्युचर, लॉंग टाइम पिरियड, इन द लास्ट सेंचुरी, मागच्या शतकात, असं सांगायचं असेल तर काय यूज केलं जातं? इन यूज केलं जातं. नेक्स्ट वन, आता पुढे काय? ऑन. ऑन कधी वापरले जातात? हा, जेव्हा दिवस सांगायचे आणि तारीख सांगायचे. वेन वी हॅव टू से डेज ऑर डेट्स. ठीक आहे. डेज ऑर डेट्स. ऑन कधी यूज केलं जातं? डेज सांगत असताना किंवा डेट्स सांगत असताना. जसं तुम्हाला एखादा डे सांगायचं आहे की कधी येशील तू, तर तुम्हाला म्हणायचं मी सोमवारी येईल. दिवस सांगायचा आहे, ऑन यूज केलं जातं. लाईक ऑन मंडे. व्हॉट कॅन वी से? ऑन मंडे. ऑन ट्यूजडे मंगळवारी. ऑन थर्सडे गुरुवारी. येस, ऑन संडे रविवारी सांगू शकता तुम्ही. काही सांगायचं, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ऑन एव्हरी संडे. लाईक आय हॅव म्युझिक क्लास ऑन एव्हरी संडे. मला प्रत्येक रविवारी म्युझिकचा क्लास असतो. सो आय हॅव म्युझिक क्लास ऑन एव्हरी संडे. तर ऑन कधी वापरायचं? तुम्हाला एखादा दिवस सांगायचा आहे. डेट आहे पुढे, डेट सांगायची आहे. लाईक व्हॉट्स युअर बर्थ डेट. तुम्हाला विचारलं तुमचं बर्थ डेट काय, तर तुम्हाला ती डेट सांगण्यासाठी सुरुवात ऑन पासून करायला लागते. जसं ऑन, तुझा बर्थडे कधी असतो? तर ऑन 2nd ऑफ जानेवारी. भारत स्वातंत्र्य कधी झाला? ऑन 15th ऑफ ऑगस्ट. है ना? असं तर डेट सांगायचं असेल तर ऑन यूज केलं जातं. डे सांगायचं, दिवस, तर आता दिवस फक्त सोमवार मंगळवार थोडी असतं. दिवाळीचा पण दिवस असतो. दिवस हे काय घ्यायचं तुम्हाला इथे? डेट सांगायची ऑन माझी बर्थडे. सेकंड डेट अशी सांगतात ऑन 2nd ऑफ जानेवारी. म्हणजे तुमचा जो दिवस आहे, म्हणजे जी डेट आहे ती डेट, त्याला एक ऍब्रिव्हेशन लावायचं. जसं प्रत्येकाचं असतं. 1चं एस-टी असतं, 2चं एन-डी असतं, 3चं आर-डी असतं, 4चं टी-एच, पुढे टी-एच मोस्टली असतं. तर तेच ऍब्रिव्हेशन लावायचं, मध्ये ऑफ लावायचं आणि मंथ सांगायचं. सांगा तुमची बर्थ डेट मला सगळ्यांनी, एव्हरीबडी टेल मी युअर बर्थ डेट प्लीज. कसं लागणार? ऑन 2nd ऑफ जानेवारी. तसं ऑन 15th ऑफ ऑगस्ट, ऑन 26th ऑफ जानेवारी, असं डेट सांगितली जाते. करेक्ट. ऑन व्हॉट एव्हर इट इज, इन दिस वे यू कॅन से. म्हणजे दिवस सांगायचं, त्याला एक ऍब्रिव्हेशन लावायचं, त्याच्या पुढे ऑफ लावायचं आणि मग जो मंथ आहे तो मंथ सांगायचा. ऑफ लावायचा, ऑफ विसरायचं नाही. कधी पण डेट सांगत असताना असं सांगायचं. ऑन 15th ऑफ ऑगस्ट, करेक्ट. ऑन 19th ऑफ डिसेंबर, करेक्ट. सो अशा प्रकारे तुमचं जे डेट आहे तुम्ही ते डेट अशा प्रकारे सांगू शकता. मग दिवसामध्ये दिवाळी पण असते, पाडवा पण असतो. मग ऑन दिवाळी, राईट. ऑन दिवाळी आय विल परचेस अ न्यू ड्रेस. दिवाळीच्या दिवशी मी नवीन ड्रेस खरेदी करेल. स्पेसिफिक दिवस आहे, जसं आपल्या बर्थडेचा पण दिवस. ऑन माय बर्थडे, माझ्या बर्थडेला मला खूप गिफ्ट मिळतील लाईक दॅट. ऑन माय बर्थडे. सो स्पेसिफिकली मला म्हणायचं काय की जर तुम्हाला डे, स्मॉल टाइम, छोटासा टाइम असतो, म्हणजे एक दिवसाचा. आता तुम्ही विचार करा ना, स्पेसिफिकली एक दिवसाचा डेज आणि डेट्स, दिवस सांगायचा आहे आणि तारीख सांगायची असेल तर काय यूज करायचं तुम्ही? ऑन यूज करायचं. त्याच्यानंतर काय आहे? व्हॉट इज नेक्स्ट? वेर इज ऍट इज युज्ड फॉर व्हेरी स्पेसिफिक टाइम. एकदम स्पेसिफिक टाइम म्हणजे कसं? मला 5 वाजता क्लास असतो. सो टाइम एकदम प्रिसाइज टाइम, शॉर्ट, डॉट, ऑन द डॉट, प्रिसाइज आणि एकदम ठराविक वेळ. 5 वाजता संपला विषय. तुमचा डिनर टाइम काय? व्हॉट इज युअर डिनर टाइम? ऍट 8, संपला विषय. किती शॉर्ट टाइम पिरियड असतो? 15-20 मिनिट्सचा. सो जेव्हा असं एक प्रिसाइज टाइम असतो, छोटासा टाइम असतो, ऍट यूज केलं जातं. जसं दुपार, पहा दुपार, ऍट नून. दुपार, ऍट नून. 12 वाजता एक्झॅक्टली दुपार असते. सो तेव्हा ऍट नून बोलायला लागतं. 12च्या नंतर आफ्टरनून सुरू होतं. मग तो जो टाइम पिरियड असतो 4-4:30 वाजेपर्यंत, तो सगळा आफ्टरनून असतो. सगळा आफ्टरनून टाइम पिरियड असतो. पण जो नून टाइम असतो, दुपारचा तो वेळ असतो, तो खूप प्रिसाइज असतो. सो आपण तिथे ऍट यूज करतो. जसं डिनर टाइम, तुम्ही म्हणू शकता ऍट डिनर टाइम.
ऍट डिनर टाइम, जेवणाच्या वेळेला. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता ऍट दिस मोमेंट, आत्ताच्या आत्ता. ऍट द मोमेंट, लगेचच्या लगेच. ऍट द मोमेंट. कॉल मी ऍट द मोमेंट, मला आत्ताच्या आत्ता कॉल कर. कॉल मी ऍट द मोमेंट, आत्ताच्या आत्ता. सो प्रिसाइज टाइम दाखवायचं असेल तर काय यूज केलं जातं? ऍट यूज केलं जातं. तरी तुम्हाला थोडी थोडी क्लॅरिटी आली आहे, लक्षात आलंय? अजून एक पार्ट सांगणार आहे. तर मी टाइम बद्दल सांगितलं, आता मी तुम्हाला असंच जागेबद्दल पण सांगणार आहे. हाच कॉलम लक्षात आलं? ह्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे तर प्लीज डू आस्क मी. हा टेबल आहे ना, तुम्हाला मध्ये व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे, ठीक आहे? यू आर गोइंग टू मेक दिस टेबल इन युअर प्रॉपर्ली. समजलंय सगळ्यांना? दॅट्स रिअली ग्रेट, फंटॅस्टिक. समजलं? सगळ्यांना समजलं? व्हेरी गुड, खूप छान, बेस्ट. आता आहे ना, हे टाइम बद्दल सांगितलं, हे तर तुम्हाला मी वेळेबद्दल सांगितलं की हाऊ एक्झॅक्टली टाइम वी हॅव टू डिफरन्शिएट बिटवीन इन, ऑन ऑर ऍट. तर आता हेच सेम थिंग आपल्याला पाहायचंय प्लेस मध्ये. जागेबद्दल जर का बोलायचं असेल तर ऑन कधी वापरतात, मी कधी वापरतात आणि ऍट. असं नाही का, मी तुम्हाला म्हणत होते की मी शाळेमध्ये आहे, आय एम इन स्कूल, आणि परत एकदा आय एम, मी शाळेत आहे, आपण असं म्हणू शकतो आय एम ऍट स्कूल. मी घरी आहे, आपण असं म्हणू शकतो आय एम इन होम. आणि मी घरी आहे, आय एम ऍट होम, असं पण आपण म्हणू शकतो. मग एक्झॅक्टली इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं, ऍट कधी वापरायचं? व्हेन इट कम्स टू द प्लेस. जेव्हा आपण प्लेस बद्दल बोलतो, एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्हाला जेव्हा बोलायचंय. ठीक आहे, इन घेतलं, ऑन घेतलं, ऍट घेतलं. इन when it comes to the place, for bigger place, and also for enclosed place. एखादी जागा जी खूप मोठी आहे तेव्हा इन वापरलं जातं, आणि एखादी जागा जी एनक्लोज्ड आहे, एनक्लोज्ड म्हणजे चारही बाजूने बंद आहे, तेव्हा इन वापरलं जातं. कन्सिडर एनक्लोज्ड एक्झाम्पल सांगते. कन्सिडर अ बॉक्स. कन्सिडर अ बॉक्स, एक पेन बॉक्स मध्ये आहे, आणि बॉक्स कसा असतो? चारही बाजूने एनक्लोज्ड असतो, पूर्णपणे बंद असतो, तरी यूज केलं जातं. इज इट क्लिअर? सो एनक्लोज्ड प्लेस बद्दल जर का बोलायचं असेल तर आणि बिगर प्लेस, मोठी प्लेस, जसं इंडिया, महाराष्ट्र, पुणे, बिगर प्लेसेस यूज करायचं इन. नेक्स्ट कम्स व्हॉट, ऑन. पुढे काय? ऑन. ऑन कधी यूज केलं जातं? पहा, सरफेस. सरफेस वरती एखादी गोष्ट आहे हे सांगायचं असेल तर ऑन यूज केलं जातं. आणि ऍट कधी यूज केलं जातं? प्लेस मध्ये, फॉर पॉइंट. जसं टाइम मध्ये कसं होतं, एक ठराविक वेळ होता, छोटासा टाइम पिरियड होता, प्रिसाइज टाइम होतं, तसं ऍट प्लेस मध्ये जेव्हा बोलायचं तेव्हा एक पॉइंट असतो. सांगते मी तुम्हाला, जसं फॉर एक्झाम्पल आपलं एक गाव आहे, व्हॉट एव्हर, आपलं एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक छोटासा पॉइंट आहे, जसं की बस स्टॉप. सो तू कुठे आहेस? आय एम ऍट द बस स्टॉप. एक आपलं गाव आणि त्याच्यामधला आपला एक छोटासा पॉइंट, तर ऍट यूज केलं जातं. जसं गावात आपलं घर आहे, तो पण एक पॉइंट आहे, आपण ऍट म्हणू शकतो, आय एम ऍट होम. तुम्ही इन म्हटलं तरी पण चालेल. अकॉर्डिंगली घर तेवढं मोठं पण आहे, एनक्लोज्ड पण आहे, अँड आय एम इन द होम. तुम्ही ते पण म्हणू शकता, तुम्ही हे पण म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. लेट्स सी सम एक्झाम्पल्स, तुम्हाला अजून एकदा क्लॅरिटी येईल. जसं फॉर एनक्लोज्ड प्लेस इन महाराष्ट्र, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल. इन महाराष्ट्र, बिगर प्लेस. इन रूम, एनक्लोज्ड प्लेस. इन गार्डन, in car, enclosed place. In taxi, enclosed place. Getting? Next,
सरफेस सांगायचे. सरफेस म्हणजे एखादी गोष्ट एका सरफेस वरती आहे. जसं मी तुम्हाला सरफेस आहे त्याच्यावरती एखादी गोष्ट आहे. जसं घड्याळ भिंतीवर आहे. सो भिंत एक सरफेस आहे आणि त्याच्यावरती आपण एक घड्याळ लावतो. तर आपण म्हणू शकतो ऑन द वॉल. मी तुम्हाला जे सांगितलं ऑन द ट्रेन, ऑन द बस, ऑन द टेबल. एखाद्या सरफेस वरती एखादी गोष्ट आहे तर तुम्ही यूज करू शकता ऑन. व्हॉट कॅन यू यूज? ऑन यू कॅन यूज. आणि फॉर अ पॉइंट जसं ऍट बस स्टॉप विच आय टोल्ड यू ऑलरेडी. ऍट बस स्टॉप आपले जे गाव आहे त्याच्यामध्ये एक छोटासा पॉइंट आहे. मग काय काय पॉइंट असतं आपल्या गावामध्ये? भरपूर पॉइंट असतात. ऍट कॉलेज, आपलं एक गाव त्याच्यामध्ये एक कॉलेज, तो पण एक पॉइंट आहे. तर तुम्ही ऍट पण यूज करू शकता है ना. आणि इन पण यूज करू शकतो फॉर बिगर प्लेसेस. बट ट्राय टू अंडरस्टँड. ऍट द टेम्पल, करेक्ट, डेफिनेटली. सो देर आर मेनी थिंग्स. ऍट द डोअर, ऍट द डोअर, दरवाजाकडे. ऍट द डोअर, जसं बेबी इज ऍट द डोअर, तो दरवाजाकडे आहे. somebody इज देअर ऍट द डोअर, कोणीतरी दरवाजावर आहे म्हणजे दरवाजाच्या तिकडे कोणीतरी आहे. सो तुम्ही यूज करू शकता ऍट. ऍट होम. आणि छोटस गाव जसं एक एवढं मोठं आपलं महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक आता एवढं मोठं महाराष्ट्र आहे. मग एवढं मोठं समजा आता इंडिया, एवढं तसं जर का कम्पेअर केलं ना तर सगळ्यात मोठी प्लेस आहे इंडिया. मग इंडियामध्ये एक छोटस पॉइंट आहे महाराष्ट्र. तसे कितीतरी स्टेट्स आहेत पण इतकं मोठं इंडिया त्याच्यामध्ये एक छोटासा पॉइंट आहे जो आपला महाराष्ट्र आहे. तर आपण तसं ऍट पण त्यावेळेस वापरू शकतो ते पाहून की किती मोठं आहे. आणि मग त्यातलं परत पाहिलं तर इन महाराष्ट्र, इतकं मोठं महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात आपलं एक छोटस डिस्ट्रिक्ट. सो तुम्ही ऍट यूज करू शकता. व्हॉट एव्हर इट इज, ऍट पुणे, मुंबई, नाशिक, व्हॉट एव्हर, तर ऍट यूज करू शकतो आपण. डिड यू अंडरस्टँड? तर एक छोटासा जो पॉइंट असतो त्याला ऍट बोललं जातं. सो दिस इज द अप्रोप्रिएट डिफरन्स बिटवीन इन, ऑन and ऍट. Just let me capture the photo. Then I have captured the photo. Because such a photo काढलेला आहे and I am going to share that photo with you. Yes, at the hospital. करेक्ट, आपण म्हणतो पण तसं ऍट हॉस्पिटल. गावामध्ये एक दवाखाना, तो एक छोटासा. असे खूप पॉइंट्स असतात आपल्या गावामध्ये. ऍट द शॉप, या दुकानात त्या दुकानात ऍट यूज करतो. ऍट कॉलेज, ऍट टेम्पल, ऍट बस स्टॉप, ऍट गार्डन, व्हॉट एव्हर आर द पॉइंट्स, तर ऍट यूज केलं जातं. लक्षात आलं? सो इन फॉर द बिगर प्लेस, ऑन एक सरफेसला अटॅच, सरफेस आहे काहीतरी त्याला त्याच्याच वर, त्यालाच चिटकून त्याच्याच वर एखादी गोष्ट आहे तर ऑन यूज केलं जातं. देन यू कॅन यूज ऑन. देन ऍट फॉर द व्हेरी स्पेसिफिक अँड व्हेरी स्मॉल पॉइंट. पॉइंटच बोलतात त्याला डायरेक्टली. दिस इज द पॉइंट. जसं आपण फिरायला जातो तर एक एक पॉइंट असतो. इतके सारा, इतका मोठा, इतकी मोठी ती प्लेस असेल त्याच्यामध्ये एक छोटासा तो पॉइंट असतो तर ऍट यूज केलं जातं. समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी, डिड यू अंडरस्टँड व्हॉट डिड आय ट्राय टू टीच यू बाय टुडे? इन शिकलो, ऑन शिकलो, ऍट शिकलो. ते सिम्पल आहे खूप, नॉट डिफिकल्ट. पण तुम्हाला मी सगळेच युजेस सांगते की एक्झॅक्टली त्यांचा कुठे वापर केला जातो ते मी तुम्हाला ओव्हरऑल व्यवस्थित डिस्क्राईब करून सांगितलं. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं. इट्स रिअली ब्युटिफुल. टाईप इन द चॅट बॉक्स येस मॅम, परफेक्टली अंडरस्टूड. Type in the chat box, yes ma'am, perfectly understood. So it will help you while speaking English. You can differentiate here. Either I have to use in or on or at. Understood? That's really beautiful. Thank you very much everyone for this beautiful presence. And yes, we are done here only. ह्याचे फोटोज देईल सगळ्यांनी. ही टेबल छान वहीमध्ये बनवून ठेवा. सगळे सेंटेन्सेस पण वहीमध्ये लिहून ठेवा. असंच आपल्याला हे बोलताना वापरायलाच लागतं. डन. आज दिस सांगू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टिल द टाइम, टेक केअर एव्हरीबडी अँड हॅपी लर्निंग टू यू ऑल. बाय बाय. थँक यू.